चहा घेणार आहेस? नाही, मी जेवेन डायरेक्टली. ओके. ऐक ना, माहिती आहे ईशा खूप खुश होती. तिने तुला खूप थँक्यू सांगितलंय आणि आम्ही दोघी जाऊन आलो क्लासला, ऍडमिशन घेतली. काय चाललंय? शनाया किती सराईतपणे खोटं बोलते. तुला आवडतं म्हणून मी लेलेंकडनं सगळं फूड ऑर्डर केलंय आज. प्लीज घे ना. आलो मी फ्रेश होऊन. मला काय झालंय? चिडलाय का? ऑफिस मध्ये झालं काहीतरी. गरम आहे तोपर्यंत सर्व करते. ही लाईक इट दॅट वे. एकदम त्याने तरी मूड चांगला होईल याचा. बस ना. का ना, भात वाढू का मी? मग भाजी? थोडं तूप पडतेस का? ओके, आणते. तू घेतो ना, तूप वाढून घेतोस ना? हा घे. एक मिनिट. हॅलो हॅलो. नाही, काही आवाज येत नाहीये मला. हॅलो, काय ऐकू येत नाही. हॅलो 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 काय ऐकू येत नाही. हॅलो शनाया. हॅलो. हॅलो. हे यार, काय प्रॉब्लेम आहे? का फोन केलास? मी तुझी इथे वाट पाहतोय. इथे म्हणजे कुठे? खाली. तू खाली काय करतोस? तू वेडा आहेस का? मी नाही येऊ शकत खाली वगैरे. यावं लागेल, नाहीतर मी वरती येतो आणि गुरु सरांना भेटतो. चालेल तुला? अरे नाही, नको येऊ प्लीज वर. पण मी आता खरंच खाली नाही येऊ शकत आहे. ओके, मग मी वर येतो. 4th फ्लोअर ना? नाही, नको नको. मी येते खाली, करते काहीतरी. हा. यार, आता बरं नुसता फोनवरच होता. आता बिल्डिंग खाली आला तर खाली कशी जाऊ यार? समिता जाते ना या वेळेला वॉकला. हेच कारण सांगते गॅरीला. तू खा ना. तुला काही हवंय का अजून? कोणाचा होता फोन? अरे, फोन समिताचा होता. ती वॉकला चाललीये ना आता. ती बोलवते मला. आत्ता? हा, ती नेहमी याच वेळेला वॉकला जाते. सो मी जाते तिच्यासोबत. हा. आणि जेवायचं काय तुझं? नाही, जेवण नको मला. म्हणजे ऍक्च्युली माझं पोट खूप अपसेट आहे आज, तर त्यामुळे मी नाही खाणार काही. तर मी जाते समिताला भेटायला. ओके, चल. आणि तू खाऊन घे नीट व्यवस्थित. चल, मी येते. बाय. तू काय करतोयस इकडे? कशाला आलायस इकडे तू? तुला भेटायला. अरे, ही काय वेळ आहे का कोणाला भेटायची? तू का परत परत माझ्या आयुष्यात येतोयस यार? शनाया, तुला भेटल्यापासून माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चल ना, आपण पुण्याला जाऊया. परत तू आणि मी. काय इथे इतकं? सिरियसली, तुझ्यासोबत? का? असं काय त्या गॅरीमध्ये काय असेल? दूर त्याच्याकडे पैसा आहे जो तुझ्याकडे नाहीये. तू तेव्हाही कंगाल होतास, तू आताही कंगालच आहेस. प्लस गॅरी हॅज अ लॉट ऑफ मनी, सो आय कॅन अफोर्ड टू लिव्ह राईट नाउ. ठीक आहे, मग जा त्या गॅरीकडे आणि माझे 75,000 रुपये मला आत्ता आणून दे. आत्ता? हो, त्याच्याकडे खूप पैसा आहे ना. जा मग, त्याच्याकडचा पैसा घे आणि मला दे. मी कंगाल आहे ना. अरे पण आत्ता कसं आणू मी? आय मीन 75K इज अ ह्यूज अमाउंट यार. इट्स इम्पॉसिबल. का? अरे का काय का? मी त्याला काय सांगू आता? कसे आणू यार पैसे? ए बघ प्लीज, तू आत्ता जा. आपण नंतर बोलूया ना यावर. हा, तू फोन कर मला प्लीज. नाही, मला माझ्या प्रश्नाची उत्तर मिळाल्याशिवाय तू कुठे जायचं नाहीयेस.
माझे पैसे कधी देणार आहेस तू? सांग, कधी देणार आहेस मला माझे पैसे? देते ना पैसे. कधी? माझं गेसिंग करेक्ट निघू दे आणि गुरु सर हिला शोधत इथे खाली येऊ दे, मग मस्त मजा येईल. समिता, हॅलो गुरुनाथ, हाऊ आर यू? नाही मी ठीक आहे, पण शनाया नाहीये तुझ्यासोबत? नाही, मी आत्ता वॉकच घेऊन आले, आत्ता नव्हती माझ्या बरोबर. पण तू फोन केला होतास का तिला? नाही, माझं आणि शनायाचं काही बोलणंच नाही झालंय. एनी प्रॉब्लेम? हा नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू, गुड नाईट. गुड नाईट. काय शनाया, कधी सांगणार आहेस मला? यार थांब यार जरा 2 मिनिटं, मला जायचंय वर पटकन. बघा प्लीज, मला मला थोडासा वेळ दे प्लीज, थोडासा वेळ दे. हा मी करते काहीतरी अरेंज. शनाया, गेलेली वेळ परत येत नाही. मला अजूनही सगळं आठवतं. आपले ते कॉलेजचे दिवस, किती मजा केली होती ना आपण. आपल्या नाईट आउट्स, त्या पार्टीज. तू ते सगळं सोडून मला फसवून इथे आली. ओ हॅलो, तुला फसवलं वगैरे नाहीये मी. मी माझ्या करिअरसाठी आले इथे. कसलं करिअर? त्या गुरुनाथ सोबत कशी वागतेस तू? हे तुझं करिअर? त्याच्या तुझं काहीच देणं घेणं नाही. तू तुझ्या पुरतं बोल. तुला काही पैसे हवे आहेत ना? मी करते काहीतरी अरेंज आणि देईन तुला मी पैसे तुझे. नक्की देशील? हो देईन. विश्वास ठेव ना नक्की. जा आता. हे काय? हा तर तोच मुलगा आहे जो कॉफी शॉप मध्ये भेटला होता. हो का?